मीनल आज उशिरापर्यंत लॅपटॉपवर ऑफिसचं काम करत बसली होती. रात्रीचे साधारण 11 वाजले होते. आसपास पूर्ण शांतता होती. मध्येच बाहेर रस्त्यावरून कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येत होता. अचानक तिच्या फोनची रिंग वाजली. स्क्रीनवर एक अनोळखी नंबर होता. तिने उत्सुकतेने फोन उचलला. हॅलो, ती म्हणाली. पलीकडून काही उत्तर आलं नाही. फक्त बंद श्वासोच्छ्वास ऐकू येत होता. मिनल पुन्हा म्हणाली, हॅलो, पण पुन्हा तेच रॉंग नंबर समजून तिने फोन कट केला. पण काही क्षणातच पुन्हा कॉल आला. त्याच नंबरवरून पुन्हा तिने कॉल रिसीव्ह केला, पण समोरून काहीच उत्तर आलं नाही. रॉंग नंबर आहे, समोरच्या व्यक्तीला उद्देशून तिने सांगितले आणि जरा त्रासिकपणेच कॉल कट करून मोबाईल सायलेंटवर टाकला. तिच्या मनात विचार आला, हे कोण असेल आणि बोलत का नाहीये? घरात ती एकटीच असल्यामुळे क्षणभर तिला जराशी भीतीच वाटली. थोड्या वेळाने तिने फोन उचलून पाहिलं. 3 मिस्ड कॉल्स होते त्याच नंबरवरून आणि ती थोडी अस्वस्थ झाली. तिने फोनमधील कॉन्टॅक्ट लिस्ट चेक केली, पण हा नंबर त्यात नव्हता. काम थांबवून जरा पाय मोकळे करायला ती हॉलमध्ये आली. तोच तिला दारावर टकटक ऐकू आली. एवढ्या रात्री कोण असेल असा विचार करत तिने की होलमधून डोकावून पाहिलं. कोणीच दिसत नव्हतं, फक्त अंधार. तिला वाटलं की भास झाला असेल. ती बेडरूममध्ये परतली. त्याच वेळी तिच्या फोनची रिंग पुन्हा वाजू लागली. क्षणभर ती दचकलीच. तिने थरथरत्या हातांनी फोन उचलला. पलीकडून तोच भयावह श्वासोच्छ्वास ऐकू आला, पण सोबत एक हळूवार थंड आवाज ऐकू आला. मीनू, तुझी खूप आठवण येते. प्लीज मला भेट ना आता. शब्दात गोडवा असला तरी त्या आवाजात एक थंडगार क्रूरता होती. तो आवाज तिच्या ओळखीचा होता. तू? तिने किंचाळून विचारलं. हो, ये ना, जशी त्या रात्री आली होतीस. पण तू माझ्याशी असं का वागलीस? बरं जाऊ दे, तू ये. आणि आज तुला घराबाहेर पडायचीही गरज नाही. मी तुझ्या हॉलमध्येच बसलोय. तो थंड आवाज उद्गारला आणि पाठोपाठ एक खसखस्त हास्य ऐकू आलं. काय? तिच्या हातून फोन गळून पडला. धावत ती बाहेर आली. हॉलच्या मध्यभागी सोफ्याजवळ टेलिफोन होता, पण आसपास कुणी नव्हतं. तिने रिकाम्या सोफ्यावर हात फिरवला. तोच मागे आवाज आला. आलीस तू मीनू? मागून आवाज आला. ती झटकन वळाली. समोरचं दृश्य पाहून तिच्या हृदयात धस्स झालं. ती किंचाळली. तिच्या पुढे एक तरुण उग्र चेहऱ्याचा पुरुष उभा होता. त्याचा चेहरा अगदी फिकट होता. डोळ्यांच्या जागी काळ्या खोबणी होत्या आणि त्याच्या पोटात सुरा खुपसलेला होता. त्या घरातून एक तीव्र स्वरातील किंकाळी बाहेर पडली, पण क्षणभरातच विरून गेली. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रातील बातमी. रवी रस्तोगी मर्डर केसमधून निर्दोष सुटलेल्या मिनल सिंग यांची राहत्या घरात पोटात सुरा खुपसून हत्या करण्यात आली. मिनल सिंग यांच्यावर त्यांच्या कॉलेजमधील जुना मित्र रवी रस्तोगी याचा निर्घुण खून केल्याचा आरोप होता. तर उलट पक्षी रवी रस्तोगी आपल्याला हॅरॅस करत होता असं मिनल सिंग यांचं म्हणणं होतं, जे खरं असल्याचं निष्पन्न झालं होतं. पुढे पुराव्यांच्या अभावी मिनल सिंग यांची निर्दोष सुटका झाली होती.